केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याविरुद्ध खडाजंगी व्हिडिओ कॉन्फरन्सवर शेतकरी शेतमजूर यांना या काळ्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले। या भाजप केंद्र सरकारने गरीब जनतेची शेतकरी शेतमजुराची लूट केली। त्यासाठी काँग्रेस आपले सरकार शेतकरी शेतमजूर पाठीशी उभे राहणार यासाठी अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व तसेच शेतकरी शेतमजूर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्ण महाराष्ट्रभर आघाडी सरकारचे शेतकरी शेतमजूर विषयी काय भूमिका आहे ते या प्रसंगी मार्गदर्शन केले। त्यासाठी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद वाळू, शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख, महासचिव काँग्रेस सिद्धकभाई, निलेश घोडेस्वार, बबलू काडमेघे, सुधाकर पाटील खारोडे, अरुण चोखंडे, रोहनकर, भास्कर वानखेडे, रमेश सावडे, धनराज राठोड, किशोर खडसे तालुक्यातील सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी येथे हजर असून या केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याविषयी भूमिका घेऊन त्यांना हा काळा कायदा रद्द करायला भाग पाडू असे या काँग्रेस कमिटीच्या संमेलनाच्या वेळेस प्रमोद दाडू व शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी आपल्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली आहे। त्यासाठी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कायदे रद्द करण्याकरता आम्हाला जे कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल ते आम्ही यावेळी शेतकऱ्यांच्या सोबत राहू, शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू एवढंच या प्रसंगी बोलतो। अशाच प्रकारचे शेतकऱ्यांच्या या कार्यकर्ता किंवा शेतकरीच्या फायद्याकरता जे जे आदेश पक्षाचे येतील त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलनात्मक भूमिका घेऊ। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।